दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान आहे, त्याच्या पहिल्या पानाचे पुरावे माहिती अधिकारी, जनसूचना अधिकारी यांनी सर्टिफाईड करून दिलं. त्यामध्ये दीक्षाभूमी हे नाव असल्याचा पुरावा आहे. यावर सन 2023 मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये संशोधन केलं दीक्षाभूमी स्मारक समितीने. त्यामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी केला. दीक्षाभूमी या शब्दाचा मी तुम्हाला दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर विचारतो, बौद्ध म्हणून विचारतो. सर्वांनी कॅमेरा लाईव्ह करा. मी तुम्हाला सर्वांना बौद्ध म्हणून विचारतो आणि मी बौद्ध म्हणून सांगतो, मला दीक्षाभूमी या शब्दाचा काहीही त्रास नाही. उलट मला दीक्षाभूमी म्हणताना गर्व वाटते. आमचं आयुष्य इथून बदललं. मला दीक्षाभूमी हा शब्द म्हणताना गर्व वाटते, गर्व. पण आमच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दीक्षाभूमी या शब्दाची लाज वाटते. हे लायक का नालायक हे तुम्ही ठरवा. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये दीक्षाभूमी स्मारकाचं ब्राह्मणीकरण सुरू झालं. भंते सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या दीक्षाभूमी स्मारकाचं ब्राह्मणीकरण सुरू झालं. मी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या आवारातून सांगतो, भंते सुराई ससाई आणि यांच्या पूर्णच्या पूर्ण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण सुरू झालं. दीक्षाभूमी आपली ओळख, हे ओळख संपवण्याचं षडयंत्र दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः करत आहे. मागील 2023चा कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा संघर्ष, दीक्षाभूमी स्मारकाच्या आंदोलनाचा संघर्ष आमचा सुरू झाला. याची पार्श्वभूमी सांगतो. थोडं शांत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं, सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते. हे डॉक्टर बाबासाहेब पत्रकारांना पुस्तक सोबत पाहायचं खंड पाहून घ्या, दाखवता वेळ होते. ज्याला शंका असेल त्यांनी नाही पाहून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते. भारतामध्ये सम्राट अशोक नावाचा सम्राट झाला. त्याने 84,000 बौद्ध विहार बांधले. 84,000 बौद्ध विहार स्तूप बांधले. भारतामध्ये जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आज सम्राट अशोकाने बांधलेले 84,000 बौद्ध विहार दिसून येत नाही. त्याचं कारण आपल्या सर्वच्या सर्व धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं. सर्वच्या सर्व आपल्या धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं. टप्प्याटप्प्याने आपले बौद्ध विहार हे ब्राह्मणीकरण झाल्यामुळे ते वेगळ्या याच्यामध्ये बदल झाला. जे मौर्य साम्राज्य जे भारतात आलं, सम्राट अशोक जो सम्राट झाला, हा जो सम्राट मौर्य साम्राज्याचं जे शासन आलं, ते शासन तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी केलेली सामाजिक व धार्मिक क्रांती, त्याचे परिणाम मौर्य साम्राज्य उभं राहिलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये लिहितात. सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगण्यासाठी महाराष्ट्रातलं एक उदाहरण सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य उभं राहिलं, स्वराज्य, त्या स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी. महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य नावाचं राज्य झालं, स्वराज्य ही राजकीय क्रांती. ते स्वराज्य उभं राहण्यामध्ये त्यावेळेच्या संतांनी केलेली सामाजिक आणि धार्मिक क्रांती, त्याचे परिणाम स्वराज्य उभं राहिलं. म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांती जर बरोबर झाली तर राजकीय क्रांती होतेच होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्कर्ष आहे. त्या साहित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितलं. भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बौद्धांची या देशामध्ये कधी राजकीय क्रांती होऊ नये,
बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, बौद्धांचं या देशामध्ये कधी शासन येऊ नये, बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, याकरिता ब्राह्मणवादी सतत बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपवण्याचं षडयंत्र करतात. त्याचे उदाहरण तिरुपती बालाजीचं मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होतं. हे बौद्ध समाज दबक्या आवाजामध्ये म्हणते, मी दीक्षाभूमीच्या समोरून म्हणतो, तिरुपती बालाजीचं मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होतं. पंढरपूरचा विठ्ठल मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होतं. अयोध्या हे बौद्धांचं होतं, त्याचं नाव साकेत होतं. हा इतिहास आहे. आपल्या सर्वच्या सर्व धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं. टप्प्याटप्प्याने आपले धार्मिक स्थळ हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये गेले. बौद्ध गया बौद्धांचं, आवाज येत नाही का? बौद्ध गया बौद्धांचं, हे बौद्ध गया सुद्धा ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. ते कायदेशीरपणे आहे. बौद्ध गयासाठी एक कायदा आहे. त्या कायद्याचं नाव दी बौद्ध गया टेम्पल ऍक्ट 1949 आहे. त्याचाही कायदा माझ्या सोबत आहे. कोणालाही वाटलं वाचावं कधी या वाचून घ्या. या कायद्यामध्ये कलम 3 ब्रॅकेटमध्ये 2 महाबोधी महाविहार बौद्ध गया याची व्यवस्थापन समिती कशी राहील हे लिहिलं. त्यामध्ये लिहिलं महाबोधी महाविहाराची व्यवस्थापन समिती 9 लोकांची राहील. या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध राहील, 4 महंत राहील. महंत म्हणजे स्पेशल ब्राह्मण, आणि जिल्ह्याचा कलेक्टर हा या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राहील. अशी ही 9 लोकांची समिती राहील. बौद्ध गयामध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण कलेक्टर येते. जर समजा चुकून जर हिंदू सोडून ब्राह्मण सोडून जर दुसरा कलेक्टर आला तर कायद्यामध्ये पुन्हा लिहून ठेवलं की समितीचा अध्यक्ष फक्त आणि फक्त हिंदूच आहे. बौद्ध गया या नावातच बौद्ध शब्द आहे, तरीही बौद्ध गया हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. आपल्यासाठी एक शर्मेची गोष्ट आहे. आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बोलत आहोत. आज ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात गेल्यावर काय झालं तिथं? सर्वच्या सर्व धार्मिक कर्मकांड नाकारून आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालो. आज तेच सर्वच्या सर्व कर्मकांड त्या महाबोधी महाविहार बौद्ध गयामधून चालू आहे. सर्वच्या सर्व. मी ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही. हे बौद्ध बनताना आपण बोलून बौद्ध झालो. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. महाबोधी महाविहार बौद्ध गयामध्ये ब्राह्मण आले. सर्वच्या सर्व कर्मकांड महाबोधी महाविहार बौद्ध गयामधून चालू आहे. बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत कोणतेच आचरण करणार नाही हे बोलून बौद्ध झालो. सर्वच्या सर्व कर्मकांड बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत आचरण महाबोधी महाविहार बौद्ध गयामधून चालू आहे. आपण श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही हे बोलून बौद्ध झालो. महाबोधी महाविहार बौद्ध गयामध्ये ब्राह्मण सर्वच्या सर्व क्रियाकर्म कर्मकांड करून देते. श्राद्ध पक्ष आणि पिंडदान कायदेशीरपणे करून देते. सर्वच्या सर्व काम बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत होत आहे. म्हणून आपण या जागेवरून आता काही ऐतिहासिक निर्णय घेणार आहोत. भारतामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नावाचं एक आंदोलन सुरू झालं होतं. हे सर्व बौद्धांना माहित आहे. 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर भंते सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं आंदोलन झालं. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं आंदोलन झालं. 3 लाखापेक्षा जास्त बौद्ध समाज देशभरामधला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर एकत्र आला आणि तिथून म्हटलं महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे, तो बौद्धांना मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन होतं. आंदोलन चाललं आणि आंदोलन थांबलं.
वंदे सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन थांबलं. का थांबलं कुणाला सांगितलं नाही. आंदोलन सुरू झालं हे सांगितलं, काम केलं हे सांगितलं, सर्व सांगितलं. आंदोलन का बरं थांबवलं सांगितलं नाही. आंदोलन मात्र थांबलं. वंदे सुराई ससाई केंद्रीय अल्पसंख्याक आयोगावर गेले. वंदे सुराई ससाई केंद्रीय अल्पसंख्याक आयोगावर गेले. वंदे सुराई ससाई लाल दिव्याच्या गाडीनं फिरायला लागले अशी माहिती आहे. आंदोलनाचं काय झालं सांगितलं नाही. वंदे सुराई ससाई लाल दिव्याच्या गाडीनं फिरायला लागले. वंदे सुराई ससाई यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये. वंदे सुराई ससाई यांनी केस दाखल केली. या केसमध्ये वंदे सुराई ससाई यांचे वकील पांडे, वंदे सुराई ससाई यांचे वकील पांडे सन 2012 मध्ये केस दाखल केली. सन 2012 पासून तर सन 2024 पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये फक्त 8 तारखा झाल्या. याच गतीने जर काम चालू राहिलं तर महाबोधी महाविहार मुक्त होण्याचे काही चान्सेस मला दिसत नाही. कारण मला असं माहित पडलं की वंदे सुराई ससाई यांचं वय 93 वर्ष आहे. ते सहारा घेऊन चालते. माणसाचं आयुष्य मर्यादित आहे. 93 वर्षाचे व्यक्ती आणखी किती वर्ष जगू शकतो याचा अंदाजा तुम्हीच करा. म्हणजे वंदे सुराई ससाई यांच्या हयातीमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन होण्याचे मला काही चान्स दिसत नाही. महाबोधी महाविहाराचा हा इतिहास आहे. जे ब्राह्मणवादी आपल्या महाबोधी महाविहार मुक्ती महाबोधी महाविहारावर कब्जा करून बसले. आज त्याच ब्राह्मणांचा डोळा आता आपल्या दीक्षाभूमीवर आहे. आपली दीक्षाभूमी धोक्यात आहे. त्याच ब्राह्मणांचा आपल्या दीक्षाभूमीवर डोळा आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती, वर्तमान समिती. मी सन 2023 ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदर दीक्षाभूमी स्मारक समितीला एक मेल पाठवला. आणि मेल म्हणजे कम्प्युटरने इंटरनेटने आपण जे पत्र व्यवहार करतो तो. दीक्षाभूमी स्मारक समितीला मेल पाठवला आणि दीक्षाभूमी स्मारक समितीला म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. आपण ज्यांच्या सोबत आपल्या उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपला घातक संघर्ष आहे त्या लोकांना आपल्या स्टेजवर बोलवू नका. हे मी दीक्षाभूमी स्मारक समितीला सन 2023 मध्ये म्हटलं, लिखित म्हटलं, लिखित. तरीही सन 2023 मध्ये सन बाजूला करतो प्लीज सहकार्य करा बाजूला. सन 2023 मध्ये तरीही स्मारक समितीने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या ब्राह्मणवाद्यांना आपल्या स्टेजवर बोलावलं. मी संस्थेचे जे तथाकथित म्हणजे आहे का नाही तर मला माहित नाही, तथाकथित सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांना मी फोन केला आणि त्यांना म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर म्हणतात की भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, तर आपण आपल्या स्टेजवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये काय ब्राह्मणवाद्यांना का बोलवतो हा प्रश्न मी तेव्हा उपस्थित केला. त्यांच्यासोबत बोललो, डॉक्टर राजेंद्र गवई सोबत बोललो. त्यावर डॉक्टर राजेंद्र गवई आणि माझा बराच संवाद झाला. आमच्या संवादामधला सार सांगतो कन्फ्युजन एका वाक्यामध्ये. राजेंद्र गवई म्हणाले ते आपल्याला पैसे देतात म्हणून आपण त्यांना बोलवतो. हा डॉक्टर राजेंद्र गवईचा उडता म्हणजे सार आहे हा तुझ्या पूर्ण संभाषणाचा. मी त्यावर डॉक्टर राजेंद्र गवई यांना बोललो महाराष्ट्रामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार बौद्धांची लोकसंख्या कमीत कमी 80 लाखाच्या घरात आहे. हे मी बोललो. तुम्ही बौद्ध समाजाला कधी आम्हाला पैशाची गरज आहे असं कधी म्हटलं का? आम्हाला पैशाची गरज आहे तुम्ही आम्हाला पैसे द्या असं कधी म्हटलं का? तर त्यावर ते निरुत्तर झाले.
त्यांना कसंही करून दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवायचंच आहे, कसंही करून। आणि ब्राह्मणांनाही यायचंच आहे, कारण बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती होऊ नये। बौद्ध या देशामध्ये कधी ब्राह्मणांचे प्रतिस्पर्धी, मजबूत प्रतिस्पर्धी बनू नये, याकरिता ब्राह्मणांनाही इथं यायचंच आहे। दोघांची सारखीच गरज आहे। यांना बोलवल्याशिवाय जमत नाही, त्यांना आल्याशिवाय, म्हणून एकमेकाच्या गरजा पूर्ण करायला येते। मी समाज आहे, मी माझ्या समाजाला सांगतो, या दीक्षाभूमीच्या स्मारकामध्ये जे स्मारकांना पाठीमागे उभा आहे, आपली ऊर्जा भूमी, आपली क्रांतीभूमी। या ऊर्जा भूमी क्रांतीभूमीमध्ये पावसाळ्यात 4-4 फूट पाणी येते। मी मागच्या 2023 ला स्मारकातून रडत बाहेर आलो। स्मारकामधलं पाणी पाहायला काळजाला लागलं, रडत या स्मारकामधून आलो। वर्धेमध्ये संस्थेचे सदस्य डॉक्टर प्रदीप बागलावे वर्धेमध्ये आले, भंते सुरेश ससाई वर्धेमध्ये आले 26 नोव्हेंबर 2023 ला। त्यांना जाहीरपणे पत्र दिलं दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाचं। आमची भूमिका त्यांना सांगितली। संस्थेचे अध्यक्ष भंते सुरेश ससाई हे काही शब्द बोलले नाही पत्रकावरती। डॉक्टर प्रदीप बागलावे यांना पत्रक दिलं, पत्रक चर्चा केली, उडवाउडवीचे उत्तर दिले। डॉक्टर प्रदीप बागलावे यांना मी वर्धेच्या रेस्ट हाऊस मध्ये विचारलं, सर तुम्हाला दीक्षाभूमी या शब्दाचा काय त्रास होता, तुम्ही दीक्षाभूमी हा शब्द का कमी केला? दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आता बोर्ड लागून आहे, बोर्ड पाहून घ्या। मी गावागावात सांगून आलो, दीक्षाभूमी समोर बोर्ड लागलेला आहे, निळ्या रंगाचा बोर्ड आहे, पांढऱ्या अक्षराने लिहून आहे, आता जाता जाता पाहून घ्या। प्रदीप बागलावे नाव लिहिलंय। याच प्रदीप बागलावेनं म्हटलं, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी हा कधी शब्दच नव्हता। मी त्यांना पुरावा दाखवला तिथेच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे नातू 2 नंबरचे भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पुरावा दाखवला। डॉक्टर प्रदीप बागलावे काही शब्द बोलले नाही, निरुत्तर झाले आणि आता पाठीमागे चुगल्या करत फिरते। मी पुरावे घेऊन आलो। मी जाहीरपणे सांगितलं होतं सर्व संस्थेच्या पदाधिकारी, आणि तुम्ही जर चुकत असेल तर तुम्ही समाजासमोर माफी मागा। दीक्षाभूमी स्मारक समितीचा जर कोणी पदाधिकारी असेल तर यांनी समोर यावं। स्मारक तुमचं, पदाधिकारी तुम्ही, आम्ही तुमच्या परिसरामध्ये आलो, सर्व तुमचं, आम्ही वर्धेवरून आलो, पुरावे घेऊन आलो। कोणी असेल स्मारक समितीचे त्या समोर या आणि माझे पुरावे आणलेले खोडून टाका। मी बौद्ध समाजासमोर सार्वजनिक माफी मागेन, मला माफी मागताना किंवा माझा दुःख होणार नाही। एखादी गोष्ट जर चुकली तर ते कबूल करण्यामध्ये काही वाईट नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून दीक्षाभूमी शब्द कमी केला सन 2023 ला। शांत राहा। सन 2023 ला दीक्षाभूमी स्मारक समिती दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करते। याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित झाला। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजेंद्र गवई यांनी एक वाक्य म्हटलं, नितीन गडकरी भाऊ, देवेंद्र फडणवीस लाडका भाऊ, मी तुमच्या माध्यमातून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाचा संयोजक या नात्याने तुमच्या समोर, दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर अत्यंत जबाबदारीने वाक्य करून म्हणतो, डॉक्टर राजेंद्र गवई साहेब, तुम्हाला जर ब्राह्मणांसोबत घरोबा करायचा असेल खुशाल करा, आम्हाला अडचण नाही। व्यक्तिगत स्तरावर सर्वांचे सर्वांसोबत संबंध असते, आमचेही संबंध आहे, व्यक्तिगत स्तरावर संबंध ठेवा। दीक्षाभूमी हे काही तुमच्या ब्राह्मणांसोबत लाड करण्याचे आणि रिश्तेदारी करण्यासाठी ही जागा नाही।
आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. जर आमचे उद्धारकर्ते सांगून गेले की भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, तर आमचा ब्राह्मणांसोबत घातक संघर्ष आहे, स्पष्ट आहे. आपला ज्यांच्यासोबत साधा घराच्या बाजूला शेजाराचा जर वाद असला, शेतीचा वाद असला, आपण लग्नात बोलवत नाही एवढे आपण कट्टर लोक आहो की नाही. ज्यांच्या सोबत आपला थोडासा वाद राहते त्याला आपण आपल्या लग्नात बोलवत नाही. ज्यांच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घातक संघर्ष आहे, ज्यांच्या सोबत आमचा घातक संघर्ष आहे ते आज आमच्या स्टेजवर आले. हे तुम्हाला मान्य आहे का? ज्यांच्या सोबत आमचा घातक संघर्ष आहे ते आम्हाला आमच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर असले पाहिजे. यानंतर या जागेवरून आपण ऐतिहासिक निर्णय घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना ऐतिहासिक निर्णय घ्यासाठी इथे बोलवलं. याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामधली दुसरी घटना सांगतो. आपल्या समाजातले काही बुद्धिवंत मागील 6.5-7 महिन्यापासून मी जेव्हा फिरत आहो तेव्हा समाजामध्ये म्हणते दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण होताना आम्हाला नाही दिसलं, यालाच कसं दिसलं, माझ्यावर आरोप करून राहिले. याच दीक्षाभूमीच्या जागेवरून विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला मी अभिवादन करतो म्हटलं. आपली विचारधारा का विश्व हिंदू परिषदेची विचारधारा होय का? आपण विश्व हिंदू परिषदेच्या विचारधारेला अभिवादन करतो? या जागेवरून म्हटलं नालायक आहे. मी नालायक म्हणतो. या नालायकाच्या विरोधात मी निंदा प्रस्ताव मांडणार आहोत. थोडं नाव त्याचं नाव जाहीर करतो. विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला मी अभिवादन करतो. तुम्हाला जर स्मारक समितीच्या मी त्याच सदस्याला जाहीरपणे म्हणतो, मी त्याच सदस्याला म्हणतो, तुम्हाला जर अन्नासोबत शेण खायची खुशी असेल खुशाल खा, पण घरी खा. स्मारक समितीच्या सदस्याला तुमच्या समोर म्हणतो, ज्या स्मारक समितीच्या सदस्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन करतो असं म्हटलं, त्या सदस्याला म्हणतो, तुम्हाला जर अन्नासोबत शेण खायची आवड असेल खुशाल खा, पण तुमच्या घरी खा. तुम्ही स्वतःही खाता आणि काही समाजालाही चालायचं ठरवू नका. या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्याच्या विरोधात आम्ही निंदा प्रस्ताव पास करणार आहोत. इथून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही. स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव मांडणार आहोत. आता ज्या संस्थापक सदस्याच्या विचाराला थोडं शांत बसा, थोडं शांत राहा. ज्या संस्थापक हॅलो शांत राहा. विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. या स्थापनेमध्ये उपस्थित आयोजित विश्व हिंदू परिषद की स्थापना सभा में अध्यक्ष स्थान विराजमान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, विश्व हिंदू परिषद 1964 राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज द्या माझा मोबाईल. मोबाईल कुणाचा आहे? पकडा. पुरावा आणला, पुरावा. शांत राहा. पुरावा
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, मौलाना कलम आझाद, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन. ऐकला आवाज आला? हा व्हिडिओ सार्वजनिक करतो. इथल्या गाडीच ठेवला होता. दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, सर्व त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आता हा अण्णासोबत शेण खाणारा माणूस कोण आहे ते सांगतो. अण्णासोबत शेण खाणारा म्हणून उल्लेख करतो. अण्णासोबत शेण खाणारा माणूस डॉक्टर राजेंद्र गवळी. हा राजेंद्र गवळी म्हणतो मी विश्व हिंदू परिषदेचा संस्थापक सदस्य तुकडोजी, आणि त्याच्या विचाराला अभिवादन करतो या दीक्षाभूमीच्या स्टेजवरून. राजेंद्र गवळी साहेब, हे सर्व मीडियावाले पाहत आहे, समाज पाहत आहे. येणाऱ्या 30 दिवसामध्ये तुम्ही दीक्षाभूमी स्मारकाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेजवरून जे विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन केलं, याच्याबद्दल जाहीर माफी मागा. 30 दिवसाचा टाइम तुम्हाला देतो. दीक्षाभूमी स्मारक समितीने सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेजवरून राजेंद्र गवळी यांनी जे वाक्य म्हटलं, विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन करतो, हे वाक्य स्मारक समितीच्या वतीने अधिकृत म्हटलं होतं की डॉक्टर राजेंद्र गवळीने व्यक्तिगत म्हटलं होतं. हे तुम्ही 30 दिवसात पत्रक काढून व्हिडिओ बनवून बौद्ध समाजाला सांगा. 30 दिवस तुमचे, 31वा दिवस आमचा. डॉक्टर 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन झालं पाहिजे. ठराव मंजूर. यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमाचा सोहळा असो की कोणताही कार्यक्रम असो, 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन करावं. हा ठराव आम्ही आपल्या बहुमताने पास केला. यानंतर सर्वानुमते ना, ज्यांचा विरोध असेल त्यांना इथे या ना. आपला क्रॉस मारून चालले का? ठरावाला जर कोणाचा विरोध असेल, लोकशाही आहे आपल्या जवळ. मी लोकशाहीचा पुरस्कर्ता. मी संविधान सांगतो आणि मी जर लोकशाही पाळणार नाही तर हे चुकीचंच आहे, संदेश चुकीचा नाही. त्यामुळे ज्यांचा या ठरावाला विरोध असेल त्यांनी यायचा, लाल मार्कर मागायचा आणि क्रॉसचं चिन्ह मारायचं, काही अडचण नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य सर्वच्या सर्व बौद्धांना बनवण्याचा मार्ग मोकळा करास मंजूर. दीक्षाभूमी स्मारक समितीवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही, कारण दीक्षाभूमी स्मारक समिती हे दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण करत आहे असा माझा स्मारक समितीवर आरोप आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांवर, म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई पासून तर सचिव कोणी असो, फुलजले असो की गवई असो, सर्वच्या सर्व सदस्य यांच्या विरोधामध्ये मी अविश्वास प्रस्ताव मांडतो. आमचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. आमचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. स्मारक समितीवर आमचा विश्वास राहिलेला नाही. महाबोधी महाविहार बौद्ध गया बौद्धांचं, तरीही त्या जागेवर ताबा मात्र, कब्जा मात्र ब्राह्मणांचा. आता येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीने महाबोधी महाविहार बौद्ध गया मुक्ती आंदोलनाचं आंदोलन सुरू करावं. आम्ही ठराव मांडतो. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा ठराव मांडतो. आवाज नाही बोला तुमचा. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू करावं हे मी इथून ठराव मांडतो. राजेंद्र गवई
डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या विरोधामध्ये मी निंदा प्रस्ताव मांडतो। यांनी ज्या विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या विरोधात निंदा प्रस्ताव मांडतो। वकील साहेब हात का उचलायला वेळ लावतो मान्य नाही का? हात उचलायला वेळ लावू नका, कारण पत्रकार लोक आहे। मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपलेच पत्रकार होते, आता ते दिसले ना अजून मला आहे का मागं? मला पुरावे मागितले होते। मी म्हटलं सर जेव्हा 10वीची मार्कशीट माझ्या हाती आहे तेव्हा मी कोणत्या तारखेला पेपर दिला याची काही गरज नाही, कोणत्या तारखेला रविवारी दिला का शुक्रवारी दिला। त्यांना मी जेव्हा संविधानाची कॉपी दाखवली त्यांनी मला चेंज रिपोर्ट मागितला। चेंज रिपोर्ट म्हणजे 10वीचा पेपर कोणत्या तारखेला दिला आणि रिझल्ट म्हणजे संविधान। जेव्हा रिझल्टची कॉपी आपल्या जवळ मी 10वी पास झालो तर मला तू रविवारी पेपर दिला होता का रात्री 12 वाजता दिला होता विचारायची